ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो म्हणजे ओरिजिन ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, जो आपल्याला SY.BComच्या सिलेबसचा आपला जो पार्ट आहे. पण हा फक्त एका विशिष्ट वर्गापुरता हा महत्त्वाचा आजचा टॉपिक नाही आहे. एक वेगळा जो विषय आपला जो आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, जो अर्थशास्त्राचा इकॉनॉमिक्सचा जो कोर सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो, त्या कोर सब्जेक्टची मुळात सुरुवात कशी झाली, त्याची उत्पत्ती कशी झाली, ओरिजिन कसं झालं, तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर समजून घ्यायचे. मुळात मॅक्रो इकॉनॉमिक्स हे जर टीप आपण जर पाहिला तर मॅक्रो इकॉनॉमिक्स हा लार्जेस्ट स्कोप असलेला त्या ठिकाणी विषय अलीकडे त्या ठिकाणी विकसित झालेला आहे. आणि या मॅक्रो इकॉनॉमिक्स MACRO ची व्याप्ती जर पाहिली तर दिवसेंदिवस आपल्याकडे झपाट्याने वाढत चाललेली आहे. आपल्याला ह्या सगळ्या आर्थिक घटकांचा, चलांचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स हा महत्त्वाचा विषय बनतोय झालेला आहे. आणि मग अशा विषयाची खऱ्या अर्थाने सुरुवात कशी झाली, तो आजच्या ह्या लार्ज स्केलपर्यंत कशा पद्धतीने पोहोचलेला आहे, त्याचा आपण टप्प्याटप्प्याने त्याचा विकास कसा झालेला आहे ते आजच्या आपण लेक्चरमध्ये ते सविस्तर समजून घेणार आहोत. ओरिजिन ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्राचा उगम किंवा विकास किंवा त्याची उत्पत्ती ही कशी झालेली आहे ते आपण सविस्तर लेक्चरमध्ये समजून घेऊया. तर सुरुवातीलाच पहिल्यांदा आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सची आपण कन्सेप्ट क्लिअर करूया. मुळात आपल्याला मायक्रो आणि मॅक्रो ह्या महत्त्वाचे कोर सब्जेक्ट जे आहे इकॉनॉमिक्सचे बेसिक आधारभूत विषय ज्याला आपण म्हणतो, जे शिकल्याशिवाय आपल्याला अर्थशास्त्र शिकलो असं आपल्यालाच म्हणताच येणार नाही आहे. तर आपल्याला हा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा जो पार्ट आहे, मुळात मॅक्रो इकॉनॉमिक्स स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्यालाच समष्टी अर्थशास्त्रही म्हटलं जातं, समग्र लक्ष अर्थशास्त्रही म्हटलं जातं, त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातं. मग ह्या विषयाची व्याख्या काय सांगते, तर ते विषयाची व्याख्या पहिल्यांदा समजून घेऊया. मुळात व्याख्या इथे दिलेली आहे. अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा एकत्रित, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकत्रित किंवा सामूहिक अभ्यास करणाऱ्या अभ्यास विषयास स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. हे लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा विषय जो आहे तो काय करतोय, आर्थिक घटकांचा अभ्यास करतोय. म्हणजे इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो घटक आहे तो आर्थिक घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि ते आर्थिक घटक आपण सिंगल त्या ठिकाणी वेगवेगळ्या अभ्यासात नाही आहे, तर त्या सर्व आर्थिक घटकांचा एकत्रित त्या ठिकाणी विचार करून किंवा त्याचा एकत्रित अभ्यास करण्याची पद्धत जी आहे ती म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल फॅक्टरवर त्या ठिकाणी सर्व घटक त्या ठिकाणी अभ्यासले जातात. मात्र या विषयामध्ये सर्वच आर्थिक घटक हे एकत्रित अभ्यासले जातात. ही त्याची पहिली आपल्याला कन्सेप्ट आपल्याला सांगता येईल. मीन्स आपल्याला त्या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक्स इज द branch of study that examine the various economic components of the economy on the collective किंवा ॲग्रिगेट. इथं आपल्याला सामूहिक पद्धतीने ॲग्रिगेट लेवलला त्या ठिकाणी जो अभ्यास करणारा विषय आहे तो म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स हा विषय आहे. हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. किंवा आपण त्याला वेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी सांगू शकतो, वेगवेगळ्या आर्थिक घटकांच्या एकूण बेरजांचा किंवा सरासरीचा अभ्यास ज्या विषयामध्ये केला जातो त्या विषयाला आपण काय म्हणायचं आहे, स्थूल अर्थशास्त्र म्हणायचं. म्हणजे वेगवेगळ्या आर्थिक घटकांच्या एकूण बेरजांचा किंवा सरासरीचा अभ्यास ज्या अभ्यास विषयामध्ये केला जातो त्याला म्हणायचं स्थूल अर्थशास्त्र असे म्हटले जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ द टोटल ऑर ॲग्रिगेट्स. इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲग्रिगेट आणि टोटलचा अभ्यास ज्या अभ्यास विषयामध्ये केला जातो त्याला म्हणायचं मॅक्रो इकॉनॉमिक्स. ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण उदाहरण दिलेले आहेत. लक्षात घ्या उदाहरण काय काय दिलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, एकूण उपभोग, बचत, गुंतवणूक, व्यापार चक्र, सामान्य किंमत पातळी आणि आर्थिक वृद्धी किंवा विकास. एक्झाम्पल्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅशनल इन्कम ॲग्रिगेट, एम्प्लॉयमेंट ॲग्रिगेट, कन्झम्पशन, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, बिझनेस सायकल, त्यालाच ट्रेड सायकल म्हणतो आपण, जनरल प्राईस लेवल अँड इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. असे सर्व अर्थशास्त्राच्या म्हणजे स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे ते व्याप्तीचे भाग आहेत. जे आपल्याला मागे मी ट्री दाखवला त्या झाडाचे समजले सगळे त्या ब्रँचेस आपण त्याला म्हणूया. तर ही सगळी व्याप्ती त्या ठिकाणी त्याचे उदाहरण आपण त्याला म्हणायचं. सगळे हे एकूण बेरजांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. आता आपल्याला ही सर्व स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना समजल्यानंतर आपण थोडंसं आपल्याला स्थूल अर्थशास्त्र मुळात
आलं कशा पद्धतीने, त्याचं डेव्हलपमेंट कशी झाली आहे, मुळात त्याची सुरुवात कुठून झाली ते सर्वात महत्त्वाचं आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची त्या ठिकाणी विकासाचा जो पहिला जो टप्पा आपण ज्याला म्हणूया आपण ते 17वे ते 18वे शतक त्याचा त्या ठिकाणी तो पहिल्यांदा आपला इथे आपण जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर पाहिले तर आपल्याला ह्या 17व्या 18व्या शतकामध्ये इकॉनॉमिक्स पर्टिक्युलर स्थूल अर्थशास्त्राचा कुठे त्या ठिकाणी स्वतंत्र असा विचार केलेला नव्हता किंवा स्थूल अर्थशास्त्र हे मुळात उदयाला आलेलं नव्हतं. 17वे आणि 18वे शतक हे आपल्या मुळात अर्थशास्त्राचं शास्त्रीय अर्थशास्त्र आपण ज्याला म्हणूया तरी आपल्याला सुरुवात झाली. तिथे आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शास्त्रीय अर्थशास्त्रामध्ये क्लासिकल इकॉनॉमिक्समध्ये सर्वात महत्त्वाचं जे आपल्या अर्थशास्त्र सुरुवात केली ती म्हणजे ॲडम स्मिथ यांनी. जो ॲडम स्मिथ जे आहे त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने जो आपला पहिला ग्रंथ लिहिला द जनरल थेअरी ऑफ वेल्थ ऑफ नेशन, त्या वेल्थ ऑफ नेशन हा पहिल्यांदा आपला अर्थशास्त्राचा लिखित स्वरूपाचा ग्रंथ जेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्याकडे पुढे अर्थशास्त्र हे खऱ्या अर्थाने विकसित झालेलं आहे. आणि मग इथे आपल्याला त्या अर्थशास्त्रामध्ये मुळात ॲडम स्मिथच्या अर्थशास्त्रामध्ये फक्त त्या ठिकाणी एकांगी अभ्यास त्या ठिकाणी होता, तो म्हणजे फक्त एकाच दिशेने एकाच बाजूचा अभ्यास त्या ठिकाणी होता, तो म्हणजे मागणीच्या बाजूचा. आणि मग इथे आपल्याला ॲडम स्मिथ असेल, पुढे डेव्हिड रिकार्डो असेल, जी.एस. मिल असेल, त्याच्या या कालखंड या दोन्ही अर्थशास्त्रज्ञाने किंवा या 17व्या 18व्या शतकामध्ये मुळात जे अर्थशास्त्र आपल्याकडे त्या ठिकाणी विकसित होतं ते म्हणजे कोणतं होतं, सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स त्या ठिकाणी डेव्हलप होतं आणि मायक्रो इकॉनॉमिक्सच्या संघाने त्याच्या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी होता. म्हणून आपल्या त्या ठिकाणी 17वे आणि 18वे जे शतक आहे ते मुळात त्या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक्स त्या ठिकाणी स्कोप नव्हता. तर इथे आपल्याला वैयक्तिक मागणी आणि पुरवठ्याच्या विश्लेषणावर त्या ठिकाणी भर दिला जात होता. वैयक्तिक इथे कलेक्टिव्हली एक सामूहिक किंवा त्या ठिकाणी एक राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये 17व्या 18व्या शतकामध्ये त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केला गेलेला नव्हता. मात्र आपल्याला 19व्या शतकामध्ये पुन्हा आपण जर पाहिलं 17वे शतक आणि 18वे शतक हे सगळं ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस किंवा त्या ठिकाणी मार्शल हे सगळे अर्थशास्त्रज्ञ त्या ठिकाणी होते. आणि पुढे मात्र मार्शल हा त्या अर्थशास्त्र नवसनातन अर्थशास्त्रज्ञ आपण ज्याला म्हणतो, हे नवसनातन अर्थशास्त्र ज्या ठिकाणी आपल्याकडे पुढे आलं न्यू क्लासिकल इकॉनॉमिक्स, त्या न्यू क्लासिकलमध्ये या ठिकाणी मार्शलने जे काय अर्थशास्त्र मांडलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा डेव्हलपमेंट अतिशय झपाट्याने झालेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची त्याच्यामध्ये मग किंमत असेल, उत्पादन असेल किंवा उपयुक्तता असेल, त्याला आपण युटिलिटी म्हणूया, हे सगळ्या घटकांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकास झालेला होता. मात्र इथे राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार हे दोन्ही घटक किंवा त्याला आपण ज्याला म्हणतो कलेक्टिव्ह जे मोठे घटक असतात, जे कंट्री रिप्रेझेंट करणारे असतात, ते घटक मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्षित झालेले होते. आणि मग परिणामी आपल्याला ह्या सगळ्या 19व्या शतकामधला जे अर्थशास्त्र जो एकांगी पद्धतीने अर्थशास्त्र चालू होतं ते अर्थशास्त्राला मात्र कुठेतरी धक्का लागला. तो म्हणजे आपल्याकडे 1929ची महामंदी निर्माण झाली. म्हणजे 17व्या अर्थशास्त्राचा त्या ठिकाणी आपण जर सुरुवात आपण पाहिली 17व्या अर्थशास्त्र म्हणजे ॲडम स्मिथच्या अर्थशास्त्रापासून पुढे आपल्याकडे 19व्या शतकापर्यंत मार्शलच्या नवसनातन अर्थशास्त्रज्ञांनी देखील सर्वात महत्त्वाची चूक जी केली होती ती म्हणजे आपण त्या ठिकाणी मॅक्रो लेवलने त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा किंवा त्या आर्थिक घटकांचा एकत्रित कलेक्टिव्ह अभ्यास करणं जो गरजेचा होता तो केला नाही. आणि परिणामी 1929मध्ये पहिली आपल्याकडे जागतिक पहिली महामंदी निर्माण झाली. लक्षात घ्या, हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे आपल्याकडे. पहिली जागतिक महामंदी कोणत्या वर्षी निर्माण झाली? तर पहिली जागतिक महामंदी आपल्याकडे 1929ला निर्माण झालेली, हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट ग्रेट डिप्रेशन जे आहे 1929मध्ये निर्माण झाली होती. तर ही ज्याची जे थोडीशी पार्श्वभूमी लिहिली आहे ती म्हणजेच काय, अमेरिकेमध्ये हे त्या ठिकाणी निर्माण झाली. त्याचा केंद्रबिंदू हा जागतिक महामंदीचा हा अमेरिका होता. त्याचं मूळ रिजन म्हणजे त्या ठिकाणी शेअर मार्केट होतं. पर्टिक्युलर ऑक्टोबर 1929 हा त्या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं जागतिक महामंदी, तर त्या जागतिक महामंदीमध्ये त्या ठिकाणी बेकारीचा दर हा 25% वाढलेला होता. आणि मग बेकारी वाढणं म्हणजेच काय, लोकांच्या हातामध्ये उत्पन्न नसणं. आणि उत्पन्न नसणं म्हणजेच लोकांची क्रयशक्ती त्या ठिकाणी नाहीशी होणं. आणि क्रयशक्ती नाहीशी होणं म्हणजे बाजारातली मागणी नाहीशी होणे. आणि बाजारात जर मागणी नसेल तर मागणीच्या अभावामुळे पुन्हा रोजगारावर त्या ठिकाणी पुन्हा गदा येते. पुन्हा उत्पादनाचं पातळी कमी करावी लागते. उद्योगधंदे बंद पडतात आणि आपलं अर्थव्यवस्था त्या ठिकाणी
पुन्हा एका मार्केटमध्ये जर पाहिलं तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा बाजारामध्ये पूर्णपणे निराशाजनक वातावरण निर्माण होतं आणि मग त्यालाच आपण म्हणायचं मंदीची अवस्था. सर्वच आर्थिक घटक हे खालच्या दिशेला जाणे किंवा खाली पडणे, आपण त्याला आपण म्हणतो मंदीची अवस्था, सर्व निराशाजनक वातावरण असणे. तर इथे आपल्याला ही सगळं जे पिक्चर आहे ते म्हणजेच ग्रेट डिप्रेशन जे आपल्याकडे निर्माण झालं, त्याच्यामध्ये बेकारी 25% वाढली, उत्पादन, उत्पन्न, गुंतवणूक हे सगळं पण त्या ठिकाणी हे डाऊन त्या ठिकाणी खाली आले. पुढे आपल्याकडे सूक्ष्म अर्थशास्त्राचे संकट जे आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढले. म्हणजे इथे मायक्रो इकॉनॉमिक्सचं फेल्युअर त्या ठिकाणी पहिल्यांदा जे हायलाईट झालं ते जागतिक महामंदीने त्या ठिकाणी हायलाईट केलं. म्हणजे ज्या मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये MICRO मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये कुठेही त्या ठिकाणी या समस्यांच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी रोजगार कसा टिकवून ठेवला पाहिजे किंवा मागणी कशी टिकवून ठेवली पाहिजे या संदर्भात कुठेही विश्लेषण नव्हतं. आणि मग परिणामी इथे जागतिक महामंदीच्या संकटामध्ये त्या ठिकाणी हे मायक्रो इकॉनॉमिक्स त्याला उत्तर देऊ शकलं नाही किंवा सोल्युशन शोधू देऊ शकलं नाही. आणि मग परिणामी आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावर एक वेगळी गरज निर्माण झाली, वेगळ्या विषयाची, वेगळ्या अर्थकारणाची, वेगळ्या अर्थशास्त्रीय मांडणीची. आणि मग ह्या 1929च्या जागतिक महामंदीच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने या महामंदीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या वेगवेगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. त्याच कालखंडामध्ये, त्याच संकटाच्या कालखंडामध्ये लॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञाने मात्र अर्थशास्त्राची पुनर्मांडणी करत असताना किंवा ह्या संकटाच्या त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी समस्या विचारात घेऊन त्यांनी एक महत्त्वाचा 1936मध्ये एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला, द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केन्स या अर्थशास्त्रज्ञाने 1936मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा महत्त्वाचा केन्सने ग्रंथ लिहिला आहे. तर आपल्याला हा JM केन्स जो आहे तो केन्स या अर्थशास्त्रज्ञाने जागतिक महामंदीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी एक नवीन पद्धती त्या ठिकाणी अर्थशास्त्राची मांडणी केली, ज्या मांडणीचा त्या ठिकाणी आपल्याला जो ग्रंथ म्हणून ओळखला तो द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. म्हणजेच इथे रोजगार, व्याज आणि पैशाचा सर्वसामान्य सिद्धांत. या सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी केन्स या अर्थशास्त्रज्ञाने सर्वात महत्त्वाचं या 3 महत्त्वाच्या घटकांना त्या ठिकाणी विश्लेषण करत असताना अर्थव्यवस्थेला पुश करण्यासाठी ही 3ही घटक महत्त्वाचे आहे किंवा तुमची अर्थव्यवस्था जी बंद पडलेली आहे, तुमची मागणी क्रयशक्तीच्या अभावामुळे मागणी नाहीशी झालेली आहे आणि मागणीच्या अभावामुळे त्या ठिकाणी उत्पादन कमी झालेलं आहे आणि उत्पादन कमी म्हणून उत्पन्न कमी आणि सगळीच आपल्या अर्थव्यवस्थेची डाऊन पोझिशनला गेलेली आहे, ती पुन्हा वर घेऊन जाण्यासाठी हे 3ही घटक महत्त्वाचे आहेत. मग त्याचं विश्लेषण करत असताना त्या ठिकाणी केन्सने त्या ठिकाणी सविस्तर याची मांडणी केली. म्हणजे अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी ह्या 3ही घटकांचं भूमिका कशी महत्त्वाची आहे याचं सविस्तर विश्लेषण याच्यामध्ये केन्सने केलं आणि खऱ्या अर्थाने हे 3ही फॅक्टर अर्थव्यवस्थेला उभारी देणारे ठरले. आणि मग इथे आपल्याला केन्सच्या माध्यमातून, केन्सच्या सिद्धांताच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्सकडून आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सकडे जाण्याची गरज पडली. आपल्याला अर्थव्यवस्था म्हणून एक डोळ्यापुढे आपण त्या ठिकाणी मोठं पिक्चर विचारात घेणं गरजेचं आहे आणि ती अर्थव्यवस्था चालवण्यासाठी आपल्याला स्वतंत्र असं अर्थशास्त्रीय एक वेगळी चौकट म्हणून त्या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक्सचा नवीन दृष्टिकोन आपल्याला लॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून आपल्याला JM केन्स, लॉर्ड केन्स हे त्या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक्सचे जनक म्हणून ओळखले जातात. म्हणजे म्हणजे अर्थशास्त्रात जनक कोणाला म्हणायचं तर अर्थशास्त्रात जनक म्हणून आपण ॲडम स्मिथ यांचा उल्लेख करतो. मायक्रो इकॉनॉमिक्सचा जनक म्हणून त्या ठिकाणी आपण कोणाचा उल्लेख करतो तो मार्शल यांचा उल्लेख करतो. मात्र मॅक्रो इकॉनॉमिक्सचा जनक म्हणून त्या ठिकाणी कोणाचा उल्लेख करतो तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते JM केन्स, लॉर्ड केन्स हे त्या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक्सचे त्या ठिकाणी जनक मानले जातात. त्यांच्या खऱ्या अर्थाने त्या सिद्धांतापासून आपण अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सरकारी खर्च, मागणी व्यवस्थापन याच्या संदर्भात देखील केन्स या अर्थशास्त्रज्ञांमध्ये विश्लेषण केलेले आहे. आज स्थूल आर्थिक चल काय आहेत, मॅक्रो व्हॅरिएबल्स काय आहेत, त्याची मांडणी, सिद्धांताची मांडणी केन्सच्या आपल्या सिद्धांतामध्ये केलेले. स्थूल अर्थशास्त्राचा औपचारिक पाया घालण्याचं काम खऱ्या अर्थाने केन्स यांनी केलेलं आहे. म्हणून लॉर्ड केन्स हे काय, गॉडफादर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर आपल्याला थोडंसं हा मॅक्रो इकॉनॉमिक्स हा जी टर्म्स आहे, शब्द आहे, तो पहिल्यांदा वापरला कोणी होता 1933मध्ये रॅगनर फिश या अर्थशास्त्रज्ञांनी वापरला. म्हणजे 1929ची जागतिक महामंदीचं संकट आपल्याकडे आलं
ते संकट आलं, मात्र आपल्याकडे त्या ठिकाणी त्याच कालखंडामध्ये सगळ्या पुन्हा अर्थशास्त्राच्या मांडणी करत असताना आणखीन एक महत्त्वाचा जो भाग जर राहिला आपला त्या ठिकाणी, तो म्हणजे 1933मध्ये, म्हणजे 36मध्ये केन्स यांचा सिद्धांत आला, तो ग्रंथ आला. मात्र बिफोर दॅट आपल्याकडे 1933मध्ये केन्स पूर्वी देखील आपल्याकडे रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाने मायक्रो आणि मॅक्रो असा शब्दप्रयोग पहिल्यांदा 1933मध्ये केला होता. जे ऑस्लो विद्यापीठाचे प्राध्यापक होते त्या ठिकाणी, त्यांनी काय केलं होतं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स हा शब्दप्रयोग त्यांनी वापरलेला आहे. जरी केन्सला आपण त्या ठिकाणी अर्थशास्त्राचे जनक मानत असलो तरी मात्र शब्दप्रयोग पहिल्यांदा करण्याचं काम कोणी केलं, रॅग्नर फ्रिश यांनी केलेलं आहे. 1933मध्ये पहिल्यांदा हा टर्म वापरली गेली. 1929 मात्र आपल्याला विसरायचं नाही आहे. ही 1929ची महामंदी आपण डोक्यात पहिल्यांदा ठेवायची. नंतर आपल्या 1933मध्ये रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञांनी पहिल्यांदा तो शब्दप्रयोग केला त्याच्यामध्ये. आणि हा जो मॅक्रो जो शब्द वापरला त्यांनी, त्याच्यामधला पर्टिक्युलर नॅशनल इन्कम हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो ही टर्म तर वापरली, म्हणजे शब्दप्रयोग त्यांनी केला. मात्र त्याचबरोबर त्यांनी नॅशनल इन्कम हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा जो टर्म आहे किंवा ती संकल्पना आहे त्याचा पहिल्यांदा शब्दप्रयोग कोणी केला होता, रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञांनी 1933मध्ये केला. 1936मध्ये आपल्याकडे जी क्रायसिस निर्माण झाली ग्लोबल जागतिक महामंदीची, ती जागतिक महामंदीच्या कालखंडामध्ये आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ केन्सने आपल्याला दिलेला आहे. नंतर पुढे आपल्याला 1930 ते 40 म्हणजे हा जो पिरियड आहे तो म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत विकसित केली गेली. म्हणजे आपण राष्ट्राचं उत्पन्न पहिल्यांदा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्यासाठीचं पहिलं पाऊल टाकलं होतं ते 1930 ते 40च्या दरम्यान. 1939मध्ये त्या ठिकाणी जॅन टिन्बर्जननी त्या ठिकाणी पहिले इकॉनॉमेट्रिक्स मॅक्रो मॉडेल त्या ठिकाणी मांडलेलं आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकोमॅट्रिक त्या ठिकाणी आपलं जे मांडण्याचं मॉडेल आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जॉन टिन्बर्जन यांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 1939 पर्यंतचा आपण त्या ठिकाणी जर आपण प्रवास पाहिला मॅक्रो इकॉनॉमिक्सचा, तर आपल्याला पुढे आपल्याला 1940 पर्यंत हे आपल्याकडे त्या ठिकाणी जर पाहिलं तर 1900 परत एकदा आपण रिकॅप सगळं पाहूया. तर सर्वात महत्त्वाचं ॲडम स्मिथ हा आपल्याला शास्त्रीय अर्थशास्त्राचा पाया घालणारा सर्वात महत्त्वाचा अर्थशास्त्रज्ञ आहे. 1980मध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी नवसनातन अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचा पाया त्यांनी घातला किंवा त्याचा विकास केलेला आहे. इथे जागतिक महामंदी 1929 निर्माण झाली, जी खऱ्या अर्थाने मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या उत्क्रांतीसाठी आपल्याला अतिशय पोषक वातावरण किंवा त्याला ती प्रेरणा देणारे ठरलेलं आहे. 1933मध्ये रॅग्नर फ्रिश यांनी त्या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक्सचा शब्दप्रयोग पहिल्यांदा नॅशनल इन्कम म्हणून त्या ठिकाणी केलेला होता. 1936मध्ये जे.एम. केन्स या अर्थशास्त्रज्ञाने काय केलेलं आहे, 1936मध्ये द जनरल थेअरी ऑफ इंटरेस्ट जो सिद्धांत मांडला, त्या सिद्धांतामधनं खऱ्या अर्थाने आपल्याला अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला. आणि 1940मध्ये GDP किंवा इकॉनॉमेट्रिक्स त्या ठिकाणी जे आपण ISLM मॉडेल त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे मायक्रो इकॉनॉमिक्सचा जर आपण विचार केला तर झपाट्याने आपल्याकडे म्हणजे 1929ला आपल्याकडे मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयाची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली गेली जागतिक महामंदीच्या संकटामध्ये. आणि आज आपल्याकडे 21व्या शतकापर्यंत जर पाहिलं तर आपल्याकडे मॅक्रो इकॉनॉमिक्स हा त्या ठिकाणी एक वटवृक्ष झालेला आहे. आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी अनेक टॉपिक त्या ठिकाणी आपल्याला किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळे आर्थिक घटकांचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो, एकूण रोजगार, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक किंवा एकूण व्यापारचक्र असेल, भाववाढ असेल, भावघट असेल, पैसा असेल किंवा तुमच्या अर्थव्यवस्थेत त्या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक ऑब्जेक्ट्स असेल, अशा वेगवेगळ्या घटकांचं किंवा पॉलिसी असेल, अशा वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा अभ्यास या अभ्यास विषयामध्ये त्या ठिकाणी केला जातो आहे. म्हणून स्थूल अर्थशास्त्र हा अभ्यास विषय एक अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी विषय मानला जातो. अशा विषयाची खऱ्या अर्थाने सुरुवात एका जागतिक महामंदीच्या संकटाच्या कालखंडामध्ये सुरू झाली आणि टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी त्याचा विकास झालेला आहे. तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्सचं ओरिजिन आपण त्या ठिकाणी सविस्तर समजून घेतलेलं आहे. ते का झालं, कसं झालं, त्याचं आपण त्या ठिकाणी कारणे आपण ते सविस्तर पाहिलेले आहेत. तर आजच्या लेक्चर
पर्यंत आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया नवीन टॉपिक बरोबर, नवीन लेक्चरला. सो गुड बाय, थँक्यू.